राहुरी तहसील कार्यालयावर मातंग समाजाने मोर्चा काढत आपल्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले। मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचाराविरोधात तसेच विविध मागण्यांबाबत लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधणे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मातंग आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं असून यात म्हटलंय, राहुरी तालुक्यातील कनगर येथे लाहुंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या घटनेला 20 दिवस झाले, मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला अद्याप अटक केली नाहीये। आरोपीला 3 दिवसात अटक न झाल्यास मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील मातंग समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतोय। या विरोधात तसेच विविध मागण्यांबाबत लहुजी क्रांती सेनेच्या वतीने भव्य मातंग आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाला राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथून सुरुवात होऊन नगर मनमाड रोड, जिजाऊ चौक, नवी पेठ, शनी चौक, स्टेशन रोड या मार्गे तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला। या ठिकाणी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत संताप व्यक्त केला आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील हे रजेवर असल्यानं नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारी दाखवली होती, मात्र मोर्चेकरी आक्रमक झाले होते। जोपर्यंत तहसीलदार पाटील हे निवेदन स्वीकारण्यास येत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन सुरूच राहील, असं जाहीर करताच रजेवर असलेले तहसीलदार पाटील यांनी तहसील कार्यालयात येऊन मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। यावेळी संबंधित मोर्चा लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे आणि प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे, जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे, माजी नगरसेवक सोन्याबापू जगधणे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे आणि मातंग समाज मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। व सकल मातंग समाजाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयावर कनगरातील जी घटना घडली त्यातील आरोपींना पाठीशी घालणारे पोलीस संजय ठेंगे यांना सह आरोपी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं किंवा या ठिकाणी बदली करावी ही मुख्य मागणी आहे। आणि त्या आरोपीशी तडजोड करून त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन खऱ्या अर्थाने सहकार्य करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने जो अवकड वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्याचा निकाल दिलेला आहे, त्या अवकड वर्गीकरण शासनाने तात्काळ करावं ही एक महत्त्वाची मागणी आहे। राहुरी शहरामध्ये तहसील कार्यालयावर पोहोचणारे आगळे वेगळे आंदोलन आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये फक्त निवेदन देण्यात आलं, मात्र आज या ठिकाणी मातंग आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर जगधणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये जे कनगर मधील आमच्या माय मावळ्यांवर जो भ्याड हल्ला झाला त्या प्रकरणातील आरोपीला अद्यापही पाठीशी त्या ठिकाणी घालून त्यांना अटक केल्या जात नाही। आणि म्हणून या ठिकाणी ठाणेदार संजय ठेंगे, पोलीस कर्मचारी शेळके, दुसऱ्या प्रकरणातला मग वडगाव गुप्तात प्रकरण असू देत, घोगरगावचं रस्त्याचं प्रकरण असू देत, आणि खास करून या राहुरी तालुक्यामध्ये जे अनेक प्रकरण आहेत त्या संपूर्ण प्रकरणाची एकत्रित जंती करून या ठिकाणी शासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही आक्रोश या मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवतोय। मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे, या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे। ज्या पीडित कुटुंबाने ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या सर्व आरोपीच्या विरोधात कठोर शासन झालं पाहिजे। ज्या पीडितांनी जे न्याय मागण्यासाठी ज्या फिर्यादी दाखल केलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध जे खोटे नाटे पोलीस प्रशासनाने जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ निकाली निघाले पाहिजे, ते गुन्हे मागे घेतल्या गेल्या पाहिजे, अशा पद्धतीची संपूर्ण मागणी घेऊन आज आंदोलनकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही अल्टिमेटम या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढ्यावरच थांबत नाही, 3 दिवस हे आंदोलनकर्ते या ठिकाणी थांबायला तयार आहेत। आम्ही प्रशासनाची बोलल्याच्या नंतर भूमिका आम्ही या ठिकाणी थांबायचं का जायचं हे ठरवणार आहे। पण खास करून आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे की राज्य स्तरावरचं असणारं आमच्या 1 ऑगस्ट
रोजी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भातला जो निकाल आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील तवा मातंग समाजाच्या माध्यमातून साताऱ्याहून निघणारी या ठिकाणी इन्साफ जो बिरारी यात्रा संपूर्ण समाज बांधवांसह लेकरा बाळांसह भाण्या कुण्यांसह या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचला आहे। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट।